आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान देवादी देवा जगत्रय देवा देवादि देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा देवादि देवा जगत्रय देवा हरी श्री केशवा विनंती माझी हरि श्री केशवा विनंती माझी हरि श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण ओ माझी वाणी तुझे वर्णी गुणरा माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुणरा ऐसे देई प्रेम काही केला ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा देवादी देवा जगत्रय जीवा परीयसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून याता महिमन पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितुद वसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरा ओम नमः शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदे त्यांचे चरणी रजवंदुरे शिवनाम शीतळमुखी शिवपा कापडियारे दड दड दुड दुड पळ सुटला कळी काळा बापुडियारे गुरुलिंग जंगम तेने दावी लागम आदी व्याधी झाले सम तेने पावलो विश्राम देह भाव जेथे विरे ते साधन दिले पुरे बाप रुक्मा देवरू विठ्ठलू रे विठाला विठाला पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अच्छा, काल्याच्या कीर्तनासाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा काला या प्रकरणातला गोड अभंग आहे। विठाला विठाला भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये जे अलौकिक आश्चर्याचं चरित्र केलं त्याचं वर्णन अभंगात आलेलं आहे। काय चरित्र घडलं म्हटले पाहायला गेलं तर एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ आणि एका बाजूला विश्वाचा चालक मालक भगवान। एका पारड्यामध्ये भगवान आहे आणि एका पारड्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे शेतकरी कुटुंबातले गोपाळ आहे। चरित्र असं घडलं की त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाय त्यांची उष्टावळी गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खावं असं गोपाळांनी काय केलं करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती कान्होबाचं ध्यानही केलं आणि भगवंताच्या नामाचं चिंतनही केलं। परिणाम आली द्यावी डाई देव त्यांचा डाव द्यायला लागला देव त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला। नवल काय अलौकिक असणारा काला एके ठाई काला जो काला ब्रह्मादिक देवांना मिळत नाही स्वर्गातल्या देवांना मिळत नाही असा काला गोपाळाच्या जीवनामध्ये भगवंतानं प्रदान केला। महाराज त्याच्यासाठीच आम्ही सप्ताह केलाय आम्हाला मिळेल नक्की मिळेल। एका विचारात सगळ्या समाजाची लोक एका मंडपामध्ये बसली की मग काला मिळत असतो त्याच्यासाठीच साधन आहे करीती नामाची चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अभंगाचा सरळ अर्थ आहे आपण आपल्या तूर्त वेळेमध्ये अर्ध्या तासामध्ये अभंग आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला असं 12:30ला आपण थांबणार आहोत। राहिलेल्या 1 तासामध्ये अर्ध्या तासात अभंग आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला असं आपण 12:30ला थांबूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या बनसारोळा नावाच्या गावी भगवान बनेश्वराच्या पावन तीर्थयात्रेच्या निमित्तानं यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं भगवान बनेश्वराचे पवित्र ठिकाण आहे। महादेव
महादेवाची भक्ती करणारं गाव आहे आणि बनेश्वराची कृपा असणारं गाव आहे. अगदी या बनेश्वराच्या कृपा प्रसाद आशीर्वादानं परंपरेचा चालत असलेला आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडहरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या कार्यक्रमाची प्रमुख मार्गदर्शक आपल्या गावाचं भूषण बनसारोळा बनेश्वर संस्थांची महंत अगदी या गावचं भूषण आमचे समाधान महाराज गोरे बाबा यांच्या माध्यमातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी कार्यक्रम करणारी कार्यक्रमाला योगदान देणारी तन मन धनाचं सहकार्य करून कार्यक्रमाला उंचीवर नेणारी आपण सगळी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी या सगळ्यांच्या माध्यमातून आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. आज योगायोगानं माझ्या संगतीमध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक आमचे ओंकार महाराज जगतात आपल्याच केस तालुक्यामध्ये नांदूरघाट नावाचं गाव आहे. त्या नांदूरघाटला महाराजांचा जन्म झाला पण आळंदीला महाराज राहिला आहेत. फार गोड गातात. रात्री माझ्या कीर्तनाला होते ते. मी त्यांना आग्रह केला की चला आज काल्याच्या कीर्तनाला. आमचे ओंकार महाराज जगताप जोरात टाळी वाजवा एकदा सगळं. मोठी व्यक्ती आहे. आता तुम्ही पुढे त्यांच्या गवळणी ऐकाल. इतका उंच आवाज जातो आभाळ कमी पडेल पण त्यांचा आवाज कमी पडणार नाही. इतका उंच आवाज आहे. प्रमाणाच्या चालीचे ते बादशाह आहेत. आमचे ओंकार महाराज जगताप माझ्या संगतीत आलेत. मागं चाल म्हटलेले गोवर्धन महाराज तुम्हाला वंदन. हरिभक्त परायण अशोक महाराज मृदंग वादक आमचे बोचरे हरिनाम महाराज बोचरे पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करतायत. त्यांचे काही सहसंगाती युट्यूबवाले चॅनलवाले आमचे गुरुबंधू त्यांना माझं वंदन. अक्षय महाराज पांचाळ आकाश महाराज आकाश महाराज दोन आहेत. अक्षय एक आहे आकाश आकाश महाराज पांचाळ अगदी गोड सिस्टीम आणि गोड शूटिंग करतात. त्यांना धन्यवाद. आपण सगळी परिसरातील गावातील भजनी मंडळी ज्यांनी या भागातला परमार्थ टिकवला या भागातलं भजन टिकवलं केस तालुक्यातून आलेली सगळी आपण फडाची फडकरी मंडळी सगळ्यांना वंदन. आमचे समाधान महाराज आमचे गुरुबंधू आहेत. गुरुवर्य संदीपान महाराज आसेगावकर यांच्या सानिध्यामध्ये महाराजांचं जीवन गेलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं चिंतन गोड वाणी आणि स्वभाव गोड आहे. ज्याला नम्र आपण म्हणतो वारकरी ज्याला म्हणतो असं जीवन महाराजांचं आहे. समाधान बाबांना वंदन. आपण सगळी आलेली भजनी मंडळी असाल सगळ्यांना वंदन. ग्रामस्थ मंडळी आहे. भरपूर मातृवर्ग आहे. एक विनंती फक्त बोलू नका. हे जे कलमा येतो ना तुमचं हे मला सहन व्हायना. आता कोण बोलतंय तेच कळत नाही. बोलू नका फक्त. मंदिरातला घंटा वाजवायचा बंद सांगा तिकडे. मला एवढा विक्षेप चालणार नाही. कृपया महिलांना येऊ द्या पण बोलू नका गड्या. तुमचं तोंड बंद झाल्याशिवाय माझं तोंड चालणार नाही. कृपया बोलू नका. तुम्ही बोलले विक्षेप केला की माझा मूड जाईल. त्यामुळे कृपया बोलू नका आणि सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका. फार सुंदर काल्याचं कीर्तन. एक वर्षभर तुमचं गाव विसरणार नाही या काल्याला. फक्त एक काम करा सर्वांगाचे कान करून ऐका. सिस्टीम चांगली आहे. चांगला आवाज दिलाय तुमच्या कानापर्यंत माझ्या कानापर्यंत येतोय. एकच विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या. आता यात्रेचा आहे काल्याचा दिवस आहे. गडबड होणारच आहे. लोक जाता जाता बोलणारच आहे. त्याला आपल्याला पर्याय नाही. पण तरी सुद्धा जेवढे बसलेले आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. आणखी थोडं महिला मंडळ पुढे सरकलं तरी चालेल. या इथपर्यंत या आजी. थोडं पुढे सारखं मागं जागाच नाही राहिली. सारखं थोडं पुढे. कुणाला नाही जायचं तिकडे. कुणाला बंद होईन जायचं. या पुढे सारखं महिला मंडळी पुढे सारखा. पुरुष वर्ग थोडं पुढे. तुम्ही आज बाबा सारखं थोडं पुढे. अजून मागे आलेले मागे बसत राहतात. विक्षेप होत नाही. मधली जागा भरून काढायची. सारखा महिला मंडळ पुढे. सारखं बाबा तुम्ही अकोलेकर सारखा पुढे. सगळे पंचक्रोशी सारखा अकोल्याहून काही मंडळी आली. जिथं जिथं कीर्तन झाली ते सगळी मंडळी. आता लाडेगावचे आमचे सरपंच आलेले ते पण आमचे जीवलग मित्र आहेत. योगेश दादा आमचा गणेश आहे आमच्या बरोबर. अशी सगळी मंडळी. फक्त बोलू नका. सरकायला बोलावं लागत नाही. सरकताना तोंड चालवावं लागत नाही. मी तोंड चालवतो तुम्ही फक्त बोलू नका. एवढीच विनंती असेल. पुढे पुढे सरका. विक्षेप सरका आजी सरका. तुम्हाला सांगितलंय सरका. पुढे सरका. विक्षेप कुणी करू नका. विठाला 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 हरी विठाला 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 विठाला.
ज्यांचे आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण केले, आमचे गुरुबंधू पांडुरंग महाराज. गोड वाणी आहे, नम्र स्वभाव आहे. आल्यापासून महाराज साष्टांग प्रणिपात करतायत. आताचे भागवताचार्य हात जोडत नाही. तुम्ही नम्र आहात. पांडुरंग महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. आपण सगळे अशी गुणीजन मंडळी आहात बरं. एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. सगळी गावकरी मंडळी, भजनी मंडळी, आपण सगळी मातृवर्ग 7 दिवस 8 दिवस आल्यापासून ज्यांच्या घरी आम्ही बसलो, साहेबांनी खूप छान व्यवस्था केली. सगळ्या गावकऱ्यांना, ग्रामस्थांना वंदन करतो. विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या. तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका बरं का. आज आपल्या सप्ताहाचा काल आहे आणि काल्याच्या कीर्तनाला काही परंपरा आहे, प्रश्न आहेत. काला शेवटी का करावं असा एक प्रश्न आहे. काल्याचं कीर्तन शेवटी का केलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात. माईला काही ऐकायचं नाही इकडे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगतात. 3 प्रश्नाची उत्तरं बघायची आणि पुढे जायचं. काय 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 ऐका ऐका. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं. का बरं महाराज. बन सारोळ्याला एवढे दिवसाचा सप्ताह चालू आहे. प्रत्येक वर्षी काला झाल्याशिवाय सप्ताह संपला नाही. सप्ताहाचा शेवट झाला नाही. म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी का करावं लागतं महाराज. काय बरं याचं कारण. प्रत्येक वर्षी शेवटीच का करायचं. दुसऱ्या दिवशी का नाही, चौथ्या दिवशी का नाही, 7व्या दिवशी का नाही. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं असा पहिला प्रश्न. काल्याचं कीर्तन दुपारीच का. रोज रात्री झाली कीर्तन. याचंच कीर्तन 10 ते 12, 10:30 ते 12:30 या वेळेत का. आणि काल्याच्या कीर्तनात दत्त नाही, पांडुरंग नाही, संत नाही, फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का सांगावं. असे 3 प्रश्न आहेत. ऐका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. काल्याचं कीर्तन शेवटी का करायचं. त्याचं उत्तर आहे, काला म्हणजे परिपूर्णता. म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही. म्हणजे उदाहरण सांगतो. आपण हे मंदिर बांधलं एवढं सुंदर. बनेश्वराचं मंदिर आहे, गावात मारुतीरायचं मंदिर असेल, जेवढी म्हणून देशात मंदिर आहे, बीड जिल्ह्यात आहेत, केस तालुक्यात आहेत, अंबाजोगाईला, जेवढी म्हणून मंदिरं तयार झालेली आहेत, त्या सगळ्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो. ऐका. पायावरती भिंती उभ्या राहतात. भिंतीवरती स्लॅब पडतो. स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते. मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते. मंदिराला कलर दिला जातो. ऐका. किती क्वालिटीचा कलर आहे, किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून मंदिर कधी पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी, कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी बांधकाम पूर्ण होत नाही. सोपं आहे बरं का. कळालं तुम्हाला. काल्याचं कीर्तन शेवटी का. मंदिराचं बांधकाम जसं कळसानं पूर्ण आहे तसं काल्याचं कीर्तन झालं की बनेश्वराचा सप्ताह पूर्ण झाला. मग काल्याचं कीर्तन शेवटी करावं. नाही पहिलं कळालं. ज्याला पहिलं नाही कळालं त्याला दुसरं सांगतो. परमगंगेशी सिंधू प्रवेशू माऊलींची ओवी आहे. देवळाच्या कामा कळसू. मंदिराचं बांधकाम कळसानं पूर्ण. आणि गंगा एकदा सागराला मिळाली की गंगेचं जीवन पूर्ण. बरं का. तो का म्हणे, गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळाली रे मिळाली की त्या गंगेचा प्रवाह पूर्ण झाला. तिला प्रवाह राहत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. आपल्या गावाला आहेत शाळा. शाळा आहे ना सारोळ्यात. कितवी पर्यंत. 10वी पर्यंत. हा, कॉलेज पर्यंत आहे. वा. म्हणजे चांगली शाळा आहे गावाला. ऐका. आपण शाळेमध्ये गेले असाल. काही जण जातात, काही जण जाणार आहेत. प्रत्येकानं शाळा डोक्यामध्ये आणा. माझ्याकडे बघा. 50 मुलांचा वर्ग भरलेला होता. गुरुजी वर्गामध्ये आले. 25 मुली या बाजूने होत्या, 25 मुलं या बाजूने होते. हातामध्ये पांढरा खडू घेतला. इकडे बघा. काळ्या बोर्डावरती गुरुजीने वाक्य लिहिलं, गोदावरी. काय वाक्य लिहिलं. गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना प्रश्न विचारला, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी. सांगा बरं, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. पोरं 50 होती. आपल्या बनसारोळ्याची. कोणी गणितात हुशार होतं, कोणी इंग्लिश मध्ये हुशार होतं. हा सांगतो. बस त्यासाठीच आलोय मी. ऐकत
आणि बरेच पोरं वर्गामध्ये बसलेली, कुणी इंग्लिशमध्ये हुशार, कुणी विज्ञानात हुशार, कुणी बोलायला हुशार, अशी बरीच माणसं पोरं बसलेली वर्गात. पण सगळ्यात मागच्या बेंचवर आपल्या बन सारोळ्याचा एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता. गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास, त्याला मराठी येत नव्हती. पण ते गावात सप्ताह सुरू झालं की हरिनाम महाराजांच्या पखवाजाला टेकून बसायचं, पखवाज ऐकायचं, ओंकार महाराजांच्या चाली ऐकायचं, अशोक महाराजांची सुंदरते त्यांची चाल ऐकायचं आणि गोवर्धन महाराजांच्या चाली ऐकायचं, कीर्तनकाराची कीर्तन ऐकायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला आनंद झाला. कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला. सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहील. गुरुजीने थाटात विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात आहे बाळू, शाबास. सांग म्हटले, गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, गुरुजी पक्क करून घेणारा. पुढे कुठे गेली गंगा? पुढे कुठे गेली? बाळ्या कमी नव्हता, बनसारोळ्याचा होता. बाळ्या म्हटला, गुरुजी जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतान निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, वा रे वा बाळू. पुढे कुठे गेली? म्हणजे पुढं गंगापूरच्या धरणात, पुढं नागशीच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं पैठणचा नाथसागर. आता बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही थांबायला तयार नाही. पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली, पुढं कुठे गेली. गावं काही संपायची नाही, धरणं काही आटपायची नाही, गंगा काही पोहोचत व्हायची नाही, काला काही व्हायचा नाही. म्हणून बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. बाळ्या म्हटला, गुरुजी या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणापर्यंत गेली हे पण राहू द्या. जशी गंगा पैठणच्या नाथसागरातून निघाली, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा असं मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची ती गंगा तेलंगणाच्या मार्गे सरस्वती मातेच्या बासरला गेली आणि एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता बाळूनं उत्तरच ठेवलं नाही. या गावाहून त्या गावाला गेली हे नाही, या धरणातून त्या धरणात गेली हे नाही, या गावाहून असं सांगितलंच नाही. जशी निघाली तशी ती गंगा ऐका सागराला समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला. गुरुजीने विचारलं, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली? आता कशाला पुढं कुठं गेली म्हटल्यावर बाळ्या पण सारोळ्या तो म्हटलं, तुमच्या डोंबल्यात गेली. गुरुजी काय बोलणं झालंय? एकदा गंगा सागराला मिळाली, तिचा प्रवाह जसा पूर्ण होतो तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होतो. बरं का, काल्याचं कीर्तन शेवटी का करावं ते परिपूर्णतेचं आहे. चला दुसरा प्रश्न आहे, दुपारी का? 10 ते 12 का? 10:30 ते 12:30 का बरं दुपारी करायचं? भगवान कृष्णाने जो काला केला तो दुपारी केला, त्याची प्रतिकात्मक बुद्धी आहे. म्हणून आपण तो दुपारी यमुनेच्या काठावर भगवंतानं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या यांना जो प्रसाद दिला तो दुपारच्या वेळेला दिला. पण आपण तो काला वारकरी संप्रदाय दुपारी करतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता काल्याचं कीर्तन शेवटी का करावं ते कळालं, दुपारी का करावं ते पण कळालं. आता ऐका, काल्याच्या कीर्तनात दही हंडी बांधावी लागते आणि कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. त्याचं कारण असे, काला परिपूर्ण आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. बाकीचे देव आहेत पण अंश आहेत, अंश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारः. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. टाळहा. तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे.
शब्द आहेत बघा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. ती यशोदा म्हणते, ती गवळण म्हणते, अगं यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतो ग. बाई तुझा लाडका कान्हा. बसा बाबा बसा, करू आपण नंतर गोळा. बसा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधुवाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अगं यशोदे तुझा पोरगा सामान्य नाही. तुझा पोरगा काय आम्ही वर्णन करावं इतकं सोपं आहे का? तुझा पोरगा परिपूर्ण आहे. म्हणजे देव परिपूर्ण आहे आणि काला परिपूर्णतेच आहे. म्हणून पूर्णावतार रामकृष्ण पूर्ण अवतार. रामकृष्ण पूर्ण अवतार. रामकृष्ण पूर्ण अवतार. हे दुर्जनाचा लेणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. काय गोड शब्द आहेत बघा. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्णाचे अवतार पूर्ण आहेत. त्याच्यात परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे. रामाचा तरी पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. म्हणजे करता येतं पण करू शकत नाही. राम अवतारात इंद्रजिताला उठवता येत नाही. भरतानं परत बोलवलं तरी जाता येत नाही. उर्मिलेला वनवासात आणता येत नाही. अर्थ एकच आहे. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. जसं साधून सांगितलंय तसं करावं लागतं. हे पूर्ण अवतार आहेत. पण परिपूर्ण तसं नाही. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. याला परिपूर्ण अवतार म्हणतात. त्या गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणं. काही गावाला परंपरा आहे. आता तुमच्या बनेश्वराची परंपरा आहे. एवढ्या दिवसाची तुम्ही टिकवली नारळ आणताय, प्रसाद वाटताय, पेढे वाटताय. आता मी आल्यापासून पाहतो महिला मंडळी प्रसाद वाटताय. तुम्ही नारळ भगवंताला समर्पण करताय, नवस पूर्ण करताय, यात्रेला येताय. परंपरा आहे गावाला. प्रत्येक गावाची परंपरा वेगवेगळी असते. कोण्या गावाला देवीची, कुणाला खंडोबाची, कुणाला कुलदैवताची, कुणाला यात्रेची, कुणाला सप्त्याची, कुणाला गाड्याची, कुणाला तमाशाची. म्हणजे अशी भिन्न भिन्न परंपरा आहे. तिकडं नारायणगावकडे गेले तिकडे तमाशाची परंपरा बंद नाही. ज्याची त्याची परंपरा भिन्न. काही गावात भांडणं आहेत मारत. आमच्या गावात तमाशा आलाच पाहिजे. म्हणजे कशामुळे परंपरा, आमची परंपरा आहे मोडू नका. तसं आमच्या गावात एक परंपरा आहे. काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. माझ्या गावात काय करतात? काल्याला बाजरीची भाकर वांग्याचं भरीत. तर ते आता 2-5 वर्षात माझं जरा नाव झालं. महाराष्ट्रभर कीर्तन व्हायला लागली. तर गावातल्या लोकांना मी विनंती केली, वा मी काल्याची पंगत देतो, आपण बुंदी करू, बालुशाही करू. हे भाकरी जरा बरं वाटत नाही, जुनं आहे आता ते. आपण बंद करू, लोकांना चांगलं जेवण देऊ. आमच्या गावातलं एक जण म्हटलं, महाराज तुमचा काला कॅन्सल. का? आमची भाकरी नाही कॅन्सल. तुम्ही बंद झाले तरी चालेल, पण भाकरी आमच्या पंजोबानं सांभाळली, आजोबानं सांभाळली, खापर पंजोबानं सांभाळली. आमची परंपरा आहे, त्याला हात घालू नका. तुम्ही तुमचं कीर्तन करा. म्हणजे मला सांगायचं काय, परंपरेला जर हात घातला तर लोक बाजूला काढतात. मग भगवान कृष्ण जन्माला यायच्या आधी गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. महिला मंडळी इंद्राची पूजा करायच्या, देवाची आरती करायच्या, त्याला हळदी कुंकू व्हायच्या, देवाला समर्पण द्यायच्या. भगवान कृष्ण आले आणि ते म्हटले, कोणता इंद्र उंद्र रे,
कुणी सांगितली याची पूजा बंद? ऐका, परंपरा बंद पाडली, इंद्राची पूजा बंद पाडली. इंद्राला राग आला. इंद्राकडे खातं पावसाचं, एवढा जोरात पाऊस पाडला इंद्रानं. गोकुळ वाहून जाण्याची बारी आली, पूजा नाही केली. गोवर्धन उचलला, गिरी गोवर्धन येणे उचलिला. म्हणजे प्रमाणच आहे की नाही आपल्याकडे. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. म्हणजे करण्याची ताकद आणि करतो असा अवतार कृष्णाचा आहे. म्हणून त्याचं चरित्र आजच्या दिवशी गावं. महाराज 11:15 काटा गेला, कळलं आम्हाला. आताच तुम्ही सांगितलं त्याचं चरित्र. समुद्राची शाईन, मेरुपर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, एवढं सांगता येत नाही आम्हाला. त्याचं चरित्र कसं कळलं? आणि मग तुकाराम महाराज आपल्या सगळ्यासाठी देवाचं चरित्र सांगतात अभंगाच्या पहिल्या चरण. पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय चरित्र सांगतात. पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी. काय चरित्र घडलं म्हटलं? एका बाजूला विश्वाला खायला देणारा भगवान. पाहता पाहता नुसतं गोपाळासाठी नाही बरं, देवासाठी सुद्धा आहे. पाहता तुकोबारायांची भाषाच अशी, एका शब्दात सगळं सांगितलं. गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. पाहता कोण पाहता? म्या बोलविल्या विधू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. पाहता ओ तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. पाहता एका बाजूला विश्वाचा मालक सगळ्या जगाला खायला देतो. असं म्हणतो का याला नाही त्याला नाही, सगळ्याला देतो. ओ सगळ्या जगाला खायला देतो भगवान. कारे नाठवेसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो बोलू नका. ऐका ऐका, सगळ्या जगाला खायला देतो तो भगवान. चरित्र काय घडलं? त्या विश्वाच्या मालकानं त्या धारा काढणाऱ्या, गायी सांभाळणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या गोपाळाच्या ताटातलं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. खरंच महाराज उष्टच खाल्लं. ऐका ऐका ऐका, तुमच्याकडं आजी कढी करतात? कढी, चष्म्यावली माय कढी करतात. हे पोरींनो कढी येते ना तुम्हाला? कढी 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 हा 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 हा. त्या पेंद्याच्या घरी एकदा कढी केली होती. कढी पूर्वी आहे ना पांडुरंग बाबा आपल्या मराठवाड्यात गरीब लोक होते, अजूनही गरीबच. आणि मग सप्त्याच्या काल्याला पंगत असायची, शिरा भात कढी, लापसी कढी. दोन चार दोरणाशी माणसं फुरक्या ओढून आणायची. कढीला लय चव यायची. बनेश्वरच यायचं त्या कढीमध्ये. भगवंताचा प्रसादच असायचा. काय कढी, आता तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल कढी म्हटलं. मलाच प्यावी वाटली तर तुमचं काय आता. कढी म्हणजे असा टेस्टेड आटम महाराज, जिभेला पाणीच येतं महाराज. काय त्या कढीचं सौंदर्य. साधी असू द्या, ताकाची असते, दह्याची असते, आमसुलाची असते, अशी गरीबाची ती कढी. त्या पेंद्याच्या घरी इकडे बघा फोडणी दिली, अशी फोडणी आईनं
कढीपत्ता टाकला, जिरे टाकली, मोहरी टाकली, चटणी टाकली, वरून असं ताक ओतलं, कोथिंबीरीचा शिडकावा मारला, अशी चटकदार फोडणी दिली कढीला आणि त्या कढीचा असा वास दारामध्ये घुमला. पूर्वी भाज्याचे वास यायचे. आता आमची आई मला आळंदीला असताना वड्या करून, पुडदाच्या वड्या करून आणायची. 10 दिवस ती वडी राहायची, खराब होत नव्हती म्हणून ती करून आणायची. एक डबा भरून करून आणली की मला महिनाभर जायची सकाळी. तर ती वडी जर केली का तर आईला मी म्हणायचो अजून जास्त का नाही आणली. तर आमची आई म्हणायची, अरे राजा, ही वडी करायला जर घेतलं ना तर हाताचाच वास जात नाही. काय म्हणायची आई, हाताचा वास 10 दिवस जात नाही. आता म्हटलं आई कर ना, तर आई म्हणते आता वडीचाच वास येत नाही. म्हणजे हाताचा तर लांबच राहिला, वडीचा सुद्धा नाही, भाज्याचे वास येत नाही. पूर्वी फार सुंदर आपल्या खेड्यामध्ये शेती असायची, खतं नसायचे, ते औषधं नसायचे, त्यामुळे ओरिजिनल असायचं. आणि मग ते कढीचा वास आला. दारामध्ये तो पेंद्या खेळत होता. इकडे बघायला एक गोड कथा आहे, एक वर्षभर ध्यानात ठेवाल, काय सुंदर कीर्तन झालं म्हणाल ऐका. आणि मग ते पेंद्या असा दारात खेळत होता, कढीचा वास आला, धावतच गेला. आई 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 काय बनवलं? आई म्हटलं, अरे पेंद्या भूक लागली ना, एका ग्लासात पोराला दिली. आईला दुसरं काय असतं लेकरू, आईनं एका ग्लासामध्ये दिली, पेंद्याने ती कढी आपल्या ग्लासात घेतली, इकडे बघा, आणि जिभेला लावली, तोंडाला लावली आणि कढी प्यायला सुरुवात केली. लई भारी झालती हो कढी, लई टेस्टेड, अगदी बरोबर मीठ, अगदी तिखट, अगदी गोड, अगदी थोडीशी आंबट, अशी चटकदार, अगदी तुम्हाला प्यावी वाटली की नाही सगळ्यांना, अशीच झाली होती. आणि अशी एकदम टेस्टेड कढीची चव लागली माझ्याकडे बघा. आणि जशी चव लागली जिभेला त्याच्या, तसं त्या पेंद्याला वाटलं, राव काय सुंदर कढी आईनं केली. ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडत, माझ्या देवाला किती आवडेल. काय भाव आहे महाराज. एक वाक्य सांगू, आपल्याला जे आवडतं ना ते देवाला न्यायचं. बरं का, लय श्रीमंत व्हायची गरज नाही. आपल्या जवळ जे आहे, 100 रुपयेत ना मग 10 रुपये द्या, 1000 रुपयेत ना 100 रुपये द्या, 500 कमवताय ना 100 द्या, 1000 कमवताय ना दिवसाला 100 द्या, 10,000 कमवताय ना मग 1000 द्या, 50,000 कमवताय ना तर 10,000 द्या. तुमच्यातला एक वाटा फक्त थोडासा देवाला, देशाला, धर्माला दिला पाहिजे. सगळं द्यायची गरज नाही, तुमच्या संसारालाच राहू द्या सगळं, पण त्याच्यातलं चाराने, रुपयातला चाराने देवाला, सप्त्याला, मंदिराला, गायकाला, वादकाला, कीर्तनकार, धर्म, देश याच्यासाठी तुम्ही दिलं, मग समाज असा घडत जातो महाराज आपल्या. आणि नुसतं आम्ही सांगणार, आम्ही पण दिलं पाहिजे. नुसतं आम्ही सांगायचं, मी देणारा महाराज, घेणारा नाही. आमच्या ओंकार महाराजांना विचारा, घेणारा नाही, घेऊन देणारा महाराज आहे मी. तसं मला आवडत नाही, दिलं पाहिजे महाराज. मी का सांगतो ऐका. आणि एक वाक्य आणखी ऐका, दुःखात नाही आठवायचा देव, सुखात आठवायचं. आपलं चांगलं चाललंय तेव्हा भजन करायचं. विठ्ठल सुखा मग विठ्ठल दुखा. आधी सुखात आहे, तुकोबारांचं भजन सुखात आहे. तुकोबारांचं भजन सावकारकी गेल्यावर नाहीये, सगळं असतानी आहे, सगळं मिळालेलं असताना भजन केलंय. विठ्ठल सुखा. आणि एक वाक्य सांगतो, सुखामध्ये भजन केलं की दुःखामध्ये तुम्हाला टेन्शनच राहत नाही. सुखातलं भजन तुम्हाला मरू देत नाही. आणि ऐका, पैसे जास्त झाले तर हुरळून देत नाही. म्हणजे भजन दोन्ही कामं येतं, सुखातही कामं येतं आणि दुःखातही कामं येतं. म्हणून ध्यानात ठेवा, मित्राची आठवण सुखात काढत जा. तुमची मैत्रीण फक्त सकारातीलाच बोलू नका वाण द्यायला, तिला अशी नेहमीच्याला आठवण काढत जा. तुमचं चांगलं झालंय तर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला सांभाळत जा. त्याचं दुःख झालंय, त्याच्या घरामध्ये अडचणी तर थोडी मदत करत जा. मित्राला दुःखामध्ये मदत केली तुम्ही, माझं ऐका, तुम्ही सुखामध्ये तुमचा मित्र आठवला की तुमच्या दुःखात तो मित्र ढाल बनून उभा राहतो. असंच ते महाराज, तुम्ही सुखात आठवण काढा, लोक तुमच्या दुःखात ढाल घेऊन उभी राहतील. आमच्यासाठी लढला म्हणतील, आमच्यासाठी उभा राहिला म्हणतील. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, तानाजी उभा राहिला म्हणून राजा आहे. शिवा नावी राजांच्यासाठी गेलाय म्हणून राजा आहे. बाजीप्रभू म्हणतोय, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. काय मैत्री आहे महाराजी. पोरांनो ऐका, माझं वाक्य घरी घेऊन जा, शिकण्यासाठी आहे. पेंद्याच्या जिभेला चव लागली आणि तो म्हटला, माझ्या कृष्णाला किती कडी आवडल, माझ्या देवाला किती आवडल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. म्हणजे पेंद्याची आई आणि कृष्णाच्या आईचा 36चा आकडा. पेंद्याच्या आईला ती यशोदा बोलत नव्हती, यशोदेला पेंद्याची आई बोलत नव्हती. दोघीचं भांडण झालेलं. आणि कढी न्यायची यशोदेच्या पोराला. आईला जर कढी मागितली तर द्यायची नाही गड्या आई. म्हणून त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती ग मस्त कढी केली आई, किती ग छान आई, किती भारी गाई, तुझा हात म्हणजे अन्नपूर्ण आहे, काय तुझ्या हाताला चव आहे. आई म्हटली, पेंद्या मला माहिती आहे तू कशामुळे घुमायला लागला मला. मी तुला ग्लासात, वाटीत, जगात, मगात, लोटीत, तांब्यात, कशातच तुला कढी देणार नाही.
तुला काय प्यायची तर घरात प्यायची, घराच्या बाहेर पेंद्या तांब्यात वाटीत ग्लासात मी देणार नाही. आता किती अवघड झालं बघ. कडी तर न्यायची, आई तर देत नाही, बरं ग्लासात देत नाही, इकडे बघा वाटीत देत नाही, तांब्यात देत नाही. आता काय करावं? त्यानं आयडिया केली बरं का. तो म्हटलं आई मला देते ना कडी, तुला किती पण आहे रे म्हटलं, सगळं पातेलीची पातेलं तुला आहे, पण तुला मी ग्लासात वाटीत देणार, बाहेर नेऊ देणार नाही. दे म्हटलं आई मला एक तांब्याभर दे. आईने एक तांब्याभर कडी दिली. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा. पेंद्यानं तांब्या तोंडाला लावला, कडी प्यायला सुरुवात केली. इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत, पुढं इथं, आणि इथून जे कडी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. इथून जे कडी भरली तोंडात, अख्खा तांब्या भरला, तांब्यात दिला फेकून. एवढ्या स्पीडनी धावला म्हणतात. ज्याला लवकर जायचं असतं का ओंकार महाराज, त्याला कायम अडचणी असतात. तुम्ही कायम बघा, ज्याला लवकर जायचं त्याला बैलगाडीवाला असं मधातच गाडी घालणार, जाऊनच देणार नाही. मोटरसायकलवाला रस्त्यातच उभी राहणार, लोकच काहीतरी असं होतच राहत. त्या पेंद्याला ती कडी न्यायची महाराज देवाला. पांडुरंग बाबा इतक्या स्पीडनं धावला, एवढ्या स्पीडनं धावला, कुणी अडवायचं त्याला? पेंद्या, अरे गालाला काय झालं, गालफुगी आली काय, त्याला सांगता येणार? बरं सांगायला जावं तर कडी तोंडात जाईल. आता काय करावं? रस्ता काढत बनसारोळा माझ्याकडे बघा, रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यावरती पोहोचला. भिंतीला हात लावून देव उभा होता. कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं. हाताने इशारा केला, आ करा ओ देवा. हातानच इशारा केला. भगवान परमात्म्यानं मोठा आ केला. इकडं बघा, पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची काय शब्द आहेत. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. अहो साधे गोपाळ, शेतकरी गोपाळ, गाईच्या धारा काढणारे गोपाळ, पण आपल्या तोंडातली कडी देवाला देऊन टाकली. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. ते देवाचे जे मित्र आहेत ना, बोलू नका रे दादा, ऐका ऐका ऐका. देवाचे जे मित्र आहेत, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, हे फार गरीब आहेत आणि फार जीव आहे त्यांचा देवावर. गरीब असले पाहिजे पण जीवलग असले पाहिजे. कोणत्या जातीचे ते नसलं माहिती पाहिजे, सगळ्या समाजाचे पाहिजेत. मित्र जीवलग असले पाहिजे. कान्होबा 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 रे कान्होबा आपुली गोधने कान्होबा आपुली गोधने आपुली गोधने आपुली गोधने. पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी. कानवला एकची पुरी, दीड कानवला एकची पुरी, दीड कानवला एकच पुरी, दीड कानवला एकच पुरी. आम्हा धाडीले वनागुरी, आम्हा धाडीले वनागुरी, आमुची ठकवून खाल्ली शिदोरी,
आमुची टकमुनी खाली दिंडोरी कान्होबा 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 रे कान्होबा रे बळी आपुले गोदडे कान्होबा रे कान्होबा रे बळी आपुले गोदडे आपुले गोदडे आपुले गोदडे राहू दे बाबा, राहू दे, कमी जास्त राहू दे बरं. काय अर्थ काय? 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1ची पुरी आम्हा धाडिले वनादुरी आमुची ठकवून खाल्ली शिदोरी कान्होबा. काय प्रेम असेल महाराज, देवाला भांडावं गोपाळ. हे देवा तू आमच्यात राहायचं नाही. काय प्रेम, देवावरती रुसायचे व गोपाळ रुसायचे. आपण कधी रुसलो का देव? आपण बायकोवर रुसलो, आपल्या घरावर रुसलो, पोरावर रुसलो. देवावर कोण रुसलोय? देवावरती गोपाळ रुसलेत महाराज. काय प्रेम असेल. हे देवा तू आमच्यात राहायचं नाही. हे देवा तू आमच्यात बसायचं नाही. काय अधिकार आहे, काय प्रेम आहे, काय भाव आहे. एकदा बोबड्या रुसला देवावर. बोबड्या म्हणजे बोबडं बोलायचं बरं. हे बोबड्याचं नाव बोबड्या का पडलं होतं माहिती आहे का तुम्हाला? ते बोबडं बोलायचं, बोबडं. त्याची भाषा बोबडी होती आणि देव लय प्रेम करायचे त्याच्यावर. देवाला हे अशी लय आवडतात. साधे गोपाळ लय आवडत. लय श्रीमंत नाही आवडत देवाला, गरीब आवडतात. ज्याच्या अंतकरण भाव गरीब आहे, शुद्ध भाव आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. गरीब आवडतात. तसं ते बोबड्या रुसला बॉ एकदा. आणि पेंद्या आला, सुदाम्या आला. इकडे बघा, सगळे गोपाळ आले खेळायला, पण ते बोबड्या काय आला नाही. ते बोबड्या आला नाही तर ते देवानं विचारलं, पेंद्या हे वाकड्या हे सुदाम्या, अरे तो बोबड्या. पोरं म्हटली देवा तो रुसलाय तुमच्यावर. का रुसलाय काय माहिती नाही बा, पण रुसला येत नाही. ऐका ऐका, तर विश्वाचा मालक त्याच्या झोपडीवर गेला. काय भाग्य त्याच. विश्वाचा मालक त्या बोबड्याच्या झोपडीवर गेला महाराज. आणि बाहेरून आवाज दिला, ए बोबड्या अरे चल की र, 12 वाजलेत, बनसारोळ्याला जायचं ना, चल चल की र. काय गोड कीर्तन चाललंय, काल्याचं सप्ताह चालू आहे, चल की र. कोण म्हटलं? देव म्हटला. देव. अशी भक्ती करा की आपल्या घरी देव आला पाहिजे. अशी भक्ती करा की भगवान शंकर आपल्या घराचा दरवाजा शोधित आले पाहिजे. पण पुंडलिकानं अशी भक्ती केली, विश्वाचा मालक द्वार घेऊन आला. तुकोबरायांनी असं भजन केलं, देव डोंगरावर गेला. ज्ञानोबरायांनी असं भजन केलं, देव आळंदीला आला. नाथ महाराजांनी अशी भक्ती केली, द्वारकेचा राणा 36 वर्ष पाणी भरायला आला. कोण म्हणतं देव येत नाही? तो तुम्हाला आणता आला पाहिजे. तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, तुमची जिज्ञासा तेवढ्या क्वालिटीची पाहिजे. काय प्रेम असेल त्या बोबड्याचं. भगवान न्यायला आले. हे बोबड्या अरे चल की र, अरे चल की र. तो बोबड्या त्याच्या भाषेत आतून म्हटला मी येणार नाही. कसं म्हटलं ऐक, फार गोड आहे बरं. बोबड्या येतो, बोबड्या भाषेत म्हटला, दाई बा कितना नकोले बा धातीन ती नातीन ती धातीन ती नातीन धातीन ती नातीन ती धातीन. एवढंच वा बारीका. दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा. असा आवाज राहू दे. असा दाई बा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. दाईबा दाईबा आले दाईबा कितना नकोले बा. माझ्याकडे बघा. दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही नाही, आम्ही नाही 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 नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही
आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार दाईबा कितना नको लिबा ही बोबडी भाषा आहे. अय यार लेकरू लेकरू ही भाषा कशी आहे इकडं बघ, कशी भाषा बारीक ही भाषा बोबडी आहे. बोबड्या भाषेत तो पेंद्या म्हणतो मी तो बोबड्या म्हणतो मी येणार नाही आणि आपल्या भाषेत कृष्ण म्हणतो का येणार हे बोबड्या अरे काय झालं न यायला पेंद्या आलाय सुदाम्या आलाय बारीक आहे असं काय येणार नाही अरे चल की र तो बोबड्या आतून त्याची कारण सांगतो का येणार नाही ऐका बोबड्या भाषेत लक्ष देऊन ऐका काय म्हणतो बोबड्या ऐका अतीत एकदा तगली पोल मिलून अतीत एकदा तगली पोल मिलून माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा मग काय झालं सगळ्या माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या काकड्या काकड्या काय होतं भाषा कळते ना ऐका माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांनी दोन दोन तोलल्या काकड्या काकड्या सगळ्या पोलांनी दोन दोन तोलल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोलल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोलल्या मी तकली तोलायला गेलो लेबा मी तकली तोलायला गेलो लेबा तिकडून आला माळ्याचा मालक तिकडून आला माळ्याचा मालक माझ्याच्या शेंडीला धरलं लेबा बदा 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 हणलं लेबा आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार दाईबा कितना नको लेबा दाईबा कितना नको लेबा आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आले आले दाईबा आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही म्हटलं अरे माळ्यानं हाणलं त्याच्यात माझा काय गुन्हा पोरं पळून गेली तुला पळून जाता येत नव्हतं का म्हटले माळ्यानं हाणला त्याचा राग नाही आला माळ्यानं ठोका दिला त्याचा राग नाही आला माळ्यानं शेंडी ओढली त्याचा राग नाही आला राग कशाचा आला कशामुळे येणार नाही अतीत एकदा तगली पोल मिलून यशोदेच्या घरी गेलो लेबा तुझी आई हे किसन्या यशोदेच्या घरी गेलो लेबा यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या तुमच्याकडे करतात का पुरणाची पोळी करतात पुरण बाहेरून असतं ना हातून असतं हा यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या तुझ्या आईनं पेंद्या सुदाम्या वाकड्या सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या मग मी पोली मागायला गेलो लेबा मी पोली मागायला गेलो लेबा मलाच हल्दी दिली लेबा आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार दाईबा कितना नको लेबा दाईबा कितना नको लेबा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार आम्ही 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 जाणार तुला बाबा जरा जोरात वाजा जोरात काय भाव आहे महाराज हो 4 वाजेपर्यंत संपू द्यायचो ना मी 4 वाजेपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले तर बोबड्या संपायचा नाही पेंद्या संपलं हे घोडे महाराज आकुरूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका 200 कीर्तन आहेत माझी एवढा वेळ नाही आपल्याकडं असा बोबड्याचा रुसवा काढला आम्ही तुझ्या तंग येणार आम्ही जाणार कुठं बाबा देवाच्या बरोबर फार प्रेम महाराज इतकं प्रेम देवाचे जे मित्र आहेत ना महाराज फार
ते मधुमंगल नावाचा एक मित्र आहे देवाचा, एक 2 मिनिटं ऐका. त्या मधुमंगलला शर्ट नाही घालाय, सदरा नाही, सदरा फक्त एक धोतर आहे त्याला, एक जानवा आहे, फार गरीब शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे. त्या मधुमंगलला आज जर त्याच्या घरी भाकरी तयार झाली सारोळेकर 4 दिवसांनीच तयार व्हायची, इतका गरीब. मग त्याला जेवण कसं मिळायचं माहिती का तुम्हाला? यशोदा मैयाला भगवान म्हणायचे, मैया मला 4 भाकरी दे. यशोदा म्हणायची तुला तर 2च लागतात ना रे, 4 कशाला? भगवान म्हणायचे अगं तो माझा मित्र आहे ना मधु, त्याच्या घरी भाकरी होत नाही, त्याला 2 घेऊन जा. काय प्रेम मग आहे, काय भजन केलं असेल त्या मधुमंगलनी की देवानं त्याच्या भाकरीची व्यवस्था करावी. रोज त्याला 2 भाकरी आणाव्या, रोज त्याची शिदोरी आणावी. पण एक दिवस गोपाळाचं आणि देवाचं झालं भांडण, आणि गोपाळानं देव म्हटले आपापल्या घरचं आण, आपापल्या घरचं आण. आज जसं तुम्ही प्रत्येकाच्या घरची थोडी लाई, थोडंसं दही, थोडंसं तुम्ही सगळ्यांनी वर्गणी दिली ना, आपापल्या घरचं आणलं की नाही? वर्गणी दिली म्हणून तर सप्ताह झाला, वर्गणी दिली म्हणून तर एवढा गोड कार्यक्रम, एवढं सुंदर मंदिर, एवढी गोड पूजा. बनसारोळा भाग्यवान आहे. मग माझ्याकडे बघा, तुम्ही आज तुमच्या घरातलं सगळं दिलं की नाही, थोडं 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 सगळे आले तुम्ही इथं. तसं सगळे गोपाळानं देव म्हटले आपापल्या घरचं आणा. सगळे गेले घरी, कुणी काय कुणी काय कुणी काय आणलं. पण त्या मधुमंगलने आईला विचारलं, आई आपल्या घरी काय आहे? आई म्हटली बघ, भाकरी तर नाही, पीठ तर नाही, भात वरण असलं तर नाही, पण 4 दिवसाचं एक लोटीभर ताक आहे, विटलेलं आहे, आंबट झालेलं आहे, वास येतोय, तेवढंच आहे, दे म्हटलं आई दे. हे बघा तुमच्याकडे जे असेल ते घेऊन येत जा. नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. म्हटले मला गाता येत नाही ओंकार महाराजासारखं, मग कस काय येऊ? यांच्यासारखे मला चाली म्हणता येत नाही, कस काय येऊ? हो, आमच्या हरिनाम महाराजासारखे दातीन दाडा मला वाजवता येत नाही, कस काय? असं नाही. गिरीधर लाल तो भाव का भूका, गिरीधर लाल तो विको मारवा, विको त्याचा. भूका, गिरीधर बेस बेस आणि गेंद वाढव, बेस गेंद. नको वाजू देऊ, कमी राहू दे. लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. हो, तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो देव. हो, 4 दिवसाच्या हिळ्या ताकाची लोटी घेतली, ऐका रे. आणि तो गरीब मधुमंगल, अंगामध्ये सदरा नसणारा, एक धोतर घालणारा, ताकाची लोटी घेऊन रस्त्याला लागला. अर्ध्या रस्त्यात आला तर ताकाचा वास त्याच्या नाकावर आला. अरे म्हटलं हे ताक नासलेलं आहे, वास येतोय, आंबट झालेला आहे, कसं न्यावं देवाला? एका झाडाखाली बसला, ताकाची लोटी पाठीमागं धरली, प्रारब्धाला दोष द्यायला लागला. देवा किती गरीब बनवलं रे
आम्हाला की तुझ्याकडे साधी आम्हाला येण्याची सुद्धा आमचं काही आणण्याची भावना आमच्याकडे नाही. माफ कर रे देवा, आम्ही तुला काही आणू शकत नाही असं म्हणून नशिबाला दोष देत होता. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. इकडं मात्र पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्यांच्या शिदोरी देवानं पाहिली आणि भगवान म्हटले का रे माझा मधुमंगल नाही आला. गोपाळ म्हटले देवा नक्की त्याच्या घरी काही नसल म्हणूनच आला नाही. विश्वाचा मालक त्याच्या झोपडीकडे धावला. जाता जाता एका झाडाखाली बसलेला तो मधुमंगल पाहिला. देवाला येताना पाहिलं, ताकाची लोटी पाठीमागं धरली. भगवान त्याला म्हटले मधु अरे तिकडे पेंद्या आला वाकड्या आला सुदाम्या आला तू का नाही आला. म्हटलं देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. हे काना आम्ही तुझ्यासारखे नाही रे, तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहे राजा. आम्ही साधे आहोत रे, आमच्याकडे तुला आणायला काही नाही म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर विश्वाच्या मालकानं त्याला प्रेमाची मिठी मारली. ऐका रे बनसारोळेकर, जशी प्रेमाची मिठी मारली इकडे बघा तसं पाठीमागं जे पाठीला ताक धरलं होतं ते सगळं ताक अंगावरती सांडलं. खांद्यावर पोटावर हातावर सगळीकडे ताकद झालं. भगवान म्हटले मधुमंगल ताकाची लोटी तर आणली होती ना, मग का खोटं बोलला माझ्याशी. म्हटलं देवा हे ताक 4 दिवसाचं शिळा आहे, हे ताक विटलेलं आहे, या ताकाचा वास येतोय, तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर तो त्या मधुमंगलचा हात देवानं समोर घेतला. ऐका रे गावकरी, आणि त्या हातावर टाकलेलं सगळं ताक सगळं असं चाटून पुसून खाऊन टाकलं. पोट चाटलं, पाठ चाटली, त्याच्या अंगा खांद्यावर एकही ताकाचा टिपका शिल्लक देवानं ठेवला नाही. सगळं त्याच्या अंगावरलं ताक चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं खाय त्यांची वाजा वाजा टाळ वाजा आता गोवळी चाल लावायची अशोक महाराज टाळ टाळ काय नवलय पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. मधुमंगलच्या अंगावरलं ताक खातो, पेंद्याच्या तोंडातली कढी पितो, बोबड्याचा रुसवा काढतो. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. कशामुळे करीती नामाचे चिंतन. हे सगळं का होतं आणि कणीने काही धंदा नित्य द्यातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. नित्य भजन गोविंदासनी गोविंद शेनी. रात्रंदिवस भजन केल्यामुळे हे घडलं. विठोबार कुमाई हरे विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव आपले 12:15 वाजून गेले. एक 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला भगवंताच्या लीला सांगायच्या थांबायचं आहे. हे काल्याचं कीर्तन कितीही सांगितलं तरी ते जुनं होत नाही. कितीही वेळेला ऐकलं तरी ते ऐकावंच वाटतं, कारण ते कृष्णाचं चरित्र आहे, ते देवाचं चरित्र आहे, फार गोड आहे. सगळ्या माता माऊल्यांनी ऐका. वसुदेव देवकीचं लग्न झालं. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. काल्याचा नियमच आहे, जेवढ्या लवकर अभंग संपतो तेवढा संपवायचा आणि जास्तीत जास्त भगवंताचं चरित्र सांगायचं. माझ्याकडे बघा, फार गोड आहे. वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं. विघ्न असं झालं, आकाशाची वाणी सांगत असे
कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा आठवा हिचा पुत्र वधील तुझशी. हे कंसा, ज्या बहिणीचं लग्न थाटात लावतो ना तिचा आठवा मुलगा तुला मारणारे. हातामध्ये शस्त्र घेतलं, बहिणीलाच मारायला धावला. आता तो धरिला वसुदेवे, मारू नकोस, मी सगळी मुलं तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. इकडे बघा, 6 मुलं कंस मामानं मारली, 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. एवढी छान दिसायला लागली देवकी माता. तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. काय भाग्यवान माता असेल जिजाऊ, तिच्या पोटी शिवराय जन्माला आले. काय माता, काय भाग्यवान माता शिवाजी महाराजांना जन्म दिला. काय भाग्यवान येसुबाई, हो काय भाग्यवान सईबाई तिनं शंभूबाईला जन्म दिला. काय भाग्यवान माता आहे, तिनं भगवान कृष्णाला जन्म दिला. सगळ्या मातांचे चरित्र सांगायला वेळ नाही, ऐका. आणि मग 9 महिने 9 दिवसानं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला भगवान प्रगट झाले. टोपलीमध्ये उचललं. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. यमुना मैयाला पहिलं दर्शन दिलं. यमुना दुभंगली. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. रडे माया करी आकान ना मामनी उठते दूध. कंसाला कळालं 8वा आला. 8वा नव्हता पांडुरंग बाबा, तुम्ही भागवतात सांगितलंच असेल. 8वी होती, गरगर गरगर फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजादी. इकडं मात्र सकाळच्या वेळेला ओंकार महाराज एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. मनती हा मनती गवळणीला, गवळण म्हणती हा मनती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. मनती हो मनती गवळणीला, मनती हो मनती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात माहिती झालं बुवा. सगळ्या बन सारोळ्याला माहिती झालं. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. पांडुरंग महाराज आपण भागवत केलं मस्त, अगदी आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. सगळ्या गावात आनंदी आनंद. यशोदेला मुलगा, गावच्या राजाला मुलगा, गावच्या पाटलाला मुलगा, नंद बाबाला पोरगा झाला. गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा. आपल्याकडे पूर्वी गावातल्या आता आमचे सगळे मित्र पुढे बसलेले, बोरगावकर तुम्ही गावातले, आम्ही आल्यानंतर आशाच्या घरी जर पोरगा झाला ना, सगळं गाव त्या आईला भेटायला जायचं, वटी भरायचं, हळद कुंकू करायचं, गिफ्ट न्यायचं. आता प्रेम नाही राहिलं. भाऊच भावाला बोला ना. आपलाच भाऊ नदीकडून वाटणी घ्यायला लागला आणि डोंगराकडले आपल्याला द्यायला लागले. किती काळ बदलला बघा. काय प्रेम असायचं महाराज. गावात सरपंचाला, गावातल्या एखाद्या सावकाराला, गावातल्या पाटलाला, गावातल्या चांगल्या व्यक्तीला मुलगा झाला, या सगळ्या गवळणी इकडे बघा, इकडे बघा, या सगळ्या गवळणी तिच्या घरी जायच्या, आनंदानं तिची वटी भरायच्या, हळद कुंकू करायच्या. तसंच झालं. गावातल्या सगळ्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या. आता इथं काय कमी गवळणी नाही बाबा बाबा.
एवढ्या गवळणी सांगायच्या म्हणल्यावर 2-4 वर्ष काला संपायचा नाही. आपल्याकडे ओंकार महाराज आलेत, आपण 2-3 गवळणी महाराजांना म्हणायला होता. आलेतच ते तर काय सोडायचा चान्स द्यायचा. परत काय ते येणार आहे का तुमच्या गावात? यायला सोपे नाहीत ते, पण ते उगं माझ्यामुळं. ऐका 3 गवळणी आपण त्यांच्याकडून म्हणूनच घेऊ आज. ऐका पहिली गवळण निघाली. इकडे बघा, पहिली गवळण निघाली, सोन्याची मूठ घेऊन निघाली. काय 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 हा, हे आजीने ऐकलं बघा. सोन्याची मूठ, कापसाची नाही, सोयाबीनच्या शेंगा नाही, भुईमुगाच्या नाही, मग सोन्याची मूठच घेतली. श्रीमंत होती, श्रीमंत. देवाला पाहायला निघाली. इकडे बघा, पहिलाच नंबर लागला. दुसरी तिच्या मागं, तिसरी तिच्या मागं, चौथी तिच्या मागं, 5वी तिच्या मागं. आता इथं काय कमी गवळण नाही का? पहिले आपण बनेश्वराच्या मंदिरात लावली अशी रांग आपली जाईल ना फाट्याला, तिकडं हायवेला, हो त्या कोपऱ्याला, अशी लाडेगावच्या रोडला, आपला अंबाजोगाई हायवे, त्या रोडला अशा गवळणी जातील ना. या पहिली गेली आतमध्ये, आपले 12:30 वाजायला लागल्यामुळं यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. इकडे बघा, सोन्याची मूठ अशी वाळून टाकली. लक्ष द्या, सोन्याची मूठ वाळून टाकली. ओंकार महाराज या लोकांना मंत्रमुग्ध करा. अशी सोन्याची मूठ वाळून टाकली. यशोदेचं पोरग पाहिलं आणि जसं पाहिलं बाहेर आली. बाहेर आल्याच्या बाकीच्या रांगेत उभ्या होत्या ना. दुसरी म्हटली, बाई मला 12:30ला पाहायला मिळणार आहे. एक म्हटली, बाई मला 1ला पाहायला मिळणार आहे. एक म्हटली, मला 3ला पाहायला मिळणार आहे. एक म्हटली, बाई मला संध्याकाळच होणार आहे. काय तुझं भाग्य आहे, आम्हाला उन्हात उभं राहायचं. काय पहिलाच नंबर लागला, कधी उरकलं बाई, का उठली बाई, का उरकलं बाई, का गेली बाई, सोन्याची मुठी घेऊन गेली बाई. किती वेळ पाहिलं? म्हटले फार वेळ पाहिलं. सांग ना ग, यशोदेचा पोरगा काळा आहे का, गोरा आहे का, सावळा आहे का, निळा आहे का? ती म्हटली, बाई त्या यशोदेच्या पोराला पाहायला मुठभर सोनं घेऊन गेलते. त्याच्या चेहऱ्यावर वाळून टाकलं. लई मन भरून त्याला पाहिलं, पण त्याला पाहिल्यापासून ते कसं आहे सांगता येत नाही. त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला काय सुंदर गवळण बर. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. बाई म्हटलं, मी त्याला पाहिलं ना. काय झालं मग? ते नैवेद्य म्हण, ते नैवेद्य म्हण. त्यानं माझं मनच वेधून घेतलं. तो कसा आहे ते मला माहिती नाही, माझं मनच वेधून घेतलं. पाहिल्या वेद लावी बैसी जीवी जडोनी, माझं मनच वेधून घेतलं. पहिलीचा कार्यक्रम आटोपला. दुसरी आतमध्ये गेली, आपल्या बनसारोळ्याची होती, गरीब होती बिचारी. 100 रुपयाची नोट घेऊन गेलती. कमरेला ठेवून ठेवून 100 रुपयाची नोट पुंगळी झाली होती. ती नोट घेऊन गेली. गरीब होती बिचारी, मनाची दिलदार होती. कुणाच्या तरी शेतामध्ये खुरपण करणारी, कुणाच्या तरी शेतामध्ये काम करणारी बिचारी गरीब. यशोदेचा पोरगा हातात घेतला. ओंकार महाराज 100ची नोट अशी वाळून टाकली आणि ती पण बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला विचारलं, बाई पहिलीला दिसलाच नाही ग. पहिलीचं काही सांगताच आहे ना, तिला मनच वेधून घेतलं ग. मुठभर सोनं घेऊन गेलती ग, तरी तिला दिसला नाही. तुला तरी दिसला का? ती म्हटली, मग मला लय चांगला दिसला. कसा दिसला तुला? ती म्हटली, बाई आई त्याची लय गोरी आहे, बाप लई गोरा आहे, पण पोरगा मला सावळा दिसला. सावळा
सावळा देखियला आनंदाचा तेने आनंदाचा पुराला. तिसरी म्हटली बाई तुमचं जाऊ द्या, माझं असं झालं या ती कुळ माझी गेली हरपुणी श्रीरंगा वाचून आणून. पाचवी म्हटली हरिणे माझी हरिणे चित्त भार वित्त विसरले. सहावी म्हटली आता हरी बाहेर हरी. अशा 35 गवळणी आहेत. एवढ्या सांगायच्या म्हटल्यावर 2-4 वर्ष वेळ पुरायचा नाही. 12:30 वाटले. बायका पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. देव पाहायला गवळणी जायच्या, रोज जायच्या. पण ध्यानात ठेवा, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या ना समाधान बाबा बरं का, अय बनसारोळा एवढा समाज जमला ऐका. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या MH 15, MH 16, MH 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. MH 15 ते MH 30 ही कुठली पाशिंग नाही. या वयोगटाच्या मुली होत्या 15 ते 30. भरपूर आहे तिथं. या वयोगटातल्या पुरी सकाळी एकदा नवीन साडी घालायच्या, मेकअप करायच्या. दुपारी एकदा नवीन साडी मेकअप, संध्याकाळी नवीन साडी मेकअप करायच्या आणि रोज यशोदेच्या पोराला पाहायला जायचे. एक माझं वाक्य ऐका, देवाला पाहायला जाताना नटूनच गेलं पाहिजे. या बनेश्वराकडे येताना आपल्या संसारातलं सगळं आपल्याला लावून इथं आलं पाहिजे. का? अरे तुम्ही घरासाठी नटता, संसारासाठी नटता, संसार काही देत नाही तुम्हाला. तुम्ही देवासाठी नटून बघा, तेव्हा सगळं दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. ऐका हो बनसारोळ्याच्या माझ्या बहिणींनो, ऐका ऐका, नवऱ्यासाठी रोजच नटा, ते नटलंच पाहिजे, तो तुमचा देव आहे. पण कधी कधी बनेश्वरासाठी काल्यासाठी येताना नटून येत जा. तरणा भाग्यवंत नटे नटे असं नटलं पाहिजे, मस्त छान राहिलं पाहिजे. काही काही लोक चांगले राहतच नाही हो. चांगले कपडे घालणार नाहीत, लय पैसे आहेत पण कळकट कपडे घालणार. मस्त राहिलं पाहिजे. चांगलं दिलंय देवानं तर चांगलं राहिलं पाहिजे की नाही. काही काही म्हटलं चल की चले, तसंच कळकट कपडे तसंच बसणार. तुम्ही कधी कोकणामध्ये गेले ना तिकडं पुण्याला, नाशिकला, मुंबईला, तर तिकडच्या सगळ्या महिला कीर्तनाला येताना नटूनच येतात. मेकअप करणार, साडी घालणार, नथनी घालणार, कानातलं सगळं वस्तू सगळं घालून येणार. देवाकडे येतात. मी त्या कोकणात 50 कीर्तन करतो काल्याचे. काय महाराज प्रेम, महाराज एवढं प्रेम करतात लोकांना, लई मारतळ हाताच्या फोडाप्रमाणे. का? देवावर प्रेम नटून येतात. अशा नटून गवळणी निघाल्या. पाशिंग ध्यानात आहे तुमच्या किती? 15 ते 30 ध्यानात ठेवा. MH 15 ते MH 30 या वयाच्या मुली सकाळ दुपार मेकअप करायच्या, रोज यशोदेच्या घरी देवाला पाहायला जायच्या. ह्याकडे बघा, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, सगळ्या अशा पुरी देवाला पाहायला जायच्या. आणि मग ते एकच चर्चा 4 दिवस झाले होते. सकाळी देवाकडं, दुपारी देवाकडं, संध्याकाळी यशोदेच्या घरी. 4 दिवस तेच गोंधळ, 4 दिवस तेवढंच. नेमकं गावात 1-2 मजल्याची इमारत होती. इकडे बघा, दुसऱ्या मजल्यावर एक MH 95 राहिलं होतं. 95 म्हणजे म्हातारी बरं का. वरती राहिलं होते 95 म्हातारी. आणि ती वरून खाली बघायची तर इकडे बघा, तिला एकच चित्र दिसायचं. काय? सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. बरं, गावातली यात्रा तर मागच झाली. समाधान महाराजांनी ठेवलेलं काल्याचं कीर्तन मागच संपलं. या पुरी जातात पुढं. त्या 95ला दम निघाला नाही. 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत या MH 15 ते 30च्या पोरीनं आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली तशी पोरी म्हटल्या, हे डंगरे तुझं काय ग मधा? हो, आता पोरींना म्हातारी जमत नसते. जशी म्हातारी पाहिली तशी पोरी काय म्हटल्या, हे डंगरे तुझं काय मत? ती म्हटल्या, अगं डंगरे म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, पण तुम्ही सकाळी इकडंच जाता, दुपारी इकडंच जाता, संध्याकाळी इकडंच, कुठं जाता ग? म्हटलं, अजून तुला माहिती नाही का? काय? यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, अनंत, कृष्ण, गोपाल. एवढे नाव जरा ऐका जरा रोज आणि म्हणत जा रोज. एवढे नाव जर तुम्ही रोज म्हटले का, कंठ गोड होतो महाराज. ओंकार महाराजासारखा आवाज उंच जातो. हरिनाम महाराजासारखा, बसलेल्या महाराजासारखा पखवाज वाजवता येतो. अशोक महाराज, गोवर्धन महाराजसारख्या चाली म्हणता येतात. यांच्यासारखं समाधान बाबासारखं कीर्तन करता येतं. का? भगवंताचं भजन केलं पाहिजे. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ,
प्रताप सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर अशी 1000 आहेत बरं. 1000 म्हणू शकतो, फक्त एक तांब्याभर पाणी लागेल प्यायला. सोपं आहे का? 12:30 वाजले ना. ऐका असे नाव ऐकले. 95 म्हटली बाई बाई जा 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 जा. पोरी गेल्या निघून. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं? मालू. मालूनं पण जायचा निर्धार केला, पण माझं मत काय होतं, तिनं तसंच जायला पाहिजे होतं. पण तिला वाटलं बाई पोरीनं लय भारी साडी नेसली, पोरीनं लय भारी मेकअप केला, तर 95च्या लग्नात तिच्या बापानं तिला पैठणचा शालू दिला होता. कसा होता पैठणचा शालू? ऐका. नेसले ग नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा. पुतळा रडला सगळ्या पैठण कमरेला कंबर पटाला, पुतळा रडला सगळ्या पैठण कमरेला कंबर पटाला. नकात तनत घालूनी सगळा थाट माट करूनी, नकात तनत घालूनी सगळा थाट माट करूनी नेसले ग नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा. काका येऊन साहेब येऊन बसले. साहेबांसाठी जोरात टाळी वाजवायला. आपल्या केस तालुक्याला वैकुंठवासी सौभाग्यवती विमलताई मुंदडा आणि या मुंदडा घराण्यानं खूप मोठं विकासात्मक काम केलेलं आहे. आजही त्यांच्या परिवारात आमदारकी आहे. काका प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे. मी 5 वर्ष कानडी माळीला काल्याचं कीर्तन करतो. साहेब हजर असतात. गोरगरीब पोरांना पेन्सिल वह्या त्या ठिकाणी आम्ही वाटतो. साहेबांचं काम ग्रेट आहे. साहेबांना धन्यवाद. एवढा वेळात वेळ काढून आपण आलात. काही गडबड नाही ना? बसा 10 मिनिटं बसा. तुमच्याच तालुक्यातला हा ओंकार महाराज जगताप आहे. केस तालुक्यामध्ये नांदूरघाट नावाचं खाली गाव आहे. त्या नांदूरघाटचा हा पोरगा आहे. इतका भारी गातो. महाराष्ट्रात सध्या त्याचं 1 नंबर नाव आहे गायनाच्या बाबतीत बरं का. त्याचा एवढा आवाज, इतका उंच आवाज जात नाही. काय उंच महाराज, किती प्रमाण. आता त्यांनी गवळण गायली. साहेब बसलेत. मी त्याला 1000 रुपये बक्षीस दिलं या गवळणीचं माझ्या मार्फत बरं का. एवढी भारी गवळण गावली. साहेबाला 1000-2000 रुपये द्यायला लावतो, काळजी नका बर का. पण ओंकार महाराज तेवढी गवळण डबल म्हणायची. वन्स मोर. ऐका ओंकार महाराज गवळण म्हणतील. कशी गेली गवळण? ऐका सगळ्यांनी. नेसले ग नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा. पुतळ्या भरले सगळ्या पैंजण, हा पुतळ्या भरले सगळ्या पैंजण कमरेला कंबर पडा. नका घालून सगळा थाट माट करूनी ग नेसले ग नेसले शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले
ते नातं जोडावं लागतं बरं का. काय गोड आळंदीला मी नांदूर घाटला सप्त्याला जायचो आणि सप्त्याला गेल्यावरती दही महाराज लहान होतो, यांना म्हटलं चला आळंदीला घेऊन गेलो. आता सध्या युट्यूबला सोशल मीडियाला फक्त ओंकार महाराजांच्याच चाली आहेत महाराज. काय आवाज आहे, तुम्ही साहेब बसलात म्हणून एक गवळण त्यांची खूप गाजली. त्या राधेनं कृष्णाशी कसं नातं जोडलं. ती राधा म्हणते, देवा मी तुझ्यासाठी माझं घरदार विसरले, मी तुझ्या बासरी पायी तुझ्या वेणू पायी माझा संसार विसरले. मैं तो सुध बुध खाई तेरे प्यार में. बारीक मैं तो सुध बुध खाई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा रे, चरना में ले ले मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मैं तो मुरली वाले हो मुरली वाले. मैं तो रात हो गई बदनाम रे. याला ऐकू द्या थोडा ऐकू. मैं तो राधा वा गायक वा. हे राधा हे सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा ले, चरना में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. गवळण दिवाणी झाली, पाहण्यासाठी निघाली. तिनं तो शालू काढला मगाशी त्यांनी गायला तसा. पुतळ्या डोरलं साखळी पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालुनी सगळा थाट माट करुनी ग नेसले ग शालू पैठणचा शालू काढला. वय 95 होतं. मालूनं शालू नेसला पण डोळ्यानं धोका दिला. नेमका किनारपट्ट्यावर आल्या, मोरपेसाचे पंख खाली गेले. मालू नेसली उलटा शालू. वर एवढ्यावर थांबली नाही, मेकअपची पेटीच हाताला लागली. पोरीचा मेकअप पाहिला होता, देवाला पाहायला चालली होती. साहेब हातामध्ये ती लाली आली, लावायची होती होटाला पण हातानं लखवा दिला. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, होटो पे काजळ नैनो में लाली. ऐका रे बनसारोळा, होटो पे काजळ नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मालू दिवाणी झाली. 95ची मालू रस्त्याला लागली तर समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला. ते गावात गेलं तर पत्ते खेळायला. त्याला राणी दिसायची पत्त्यात, ते पत्ते खेळायचं. त्याला राणी दिसायची. लांबूनच पाहिलं 110. आपली बायको तर आज खाली आली म्हणलं. बरं याय ना का, मेकअप उलटा झालाय, शालू उलटा झालाय, काय मिळे. जवळ आला ते म्हटलं, ए मालू कुठं निघालीस. मालू म्हटली, वय थेरड्या बाजूला असा जन्मभर आडवा आला, वारीला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही, चालली कुठं पण. अहो यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पटलाला त्याला पाहिलाच. अगं मालू तिथं 1000 गवळणी आहेत, हसतील तुला का, तुझा मेकअप उलटा झालाय, शालू उलटा झालाय. काय मालूचं उत्तर,
सांगितलं रे बन सारोळेकर घरी घेऊन जा, आमच्या समाधान बाबाने दिलेली तारीख माझी सफल होईल. कीर्तन ऐका. मालू म्हटली मालक आता हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील. असंच झालंय आपलं. या राहण्यात, या खाण्यात, या नटण्यात आयुष्य निघून गेलं. अजून देव नाही, धर्म नाही, देश नाही. असं करू नका. बघा आपण एवढ्या दिवसाचं साहेबांच्या घराला निवडून देतो का माहितीये का? ते दिवाणं झाले महाराज. गावासाठी दिवाणं बनले, लोकांसाठी दिवाणं बनले. जो माणूस दिवाणं होत असतो ना लोक त्याचा जय जयकार करत असतात. माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार का? दिवाणं झाले. संभाजी महाराजांचा जय जयकार का? दिवाणे झाले. हो भगतसिंहाचा जय जयकार का? मी रात्री जळगावला कीर्तन केलं आमचे ओंकार महाराजांनी. आम्ही खानदेशात 1,00,000 लोक होती कीर्तनाला. 1,00,000 ऐका, बसायला जागा नव्हती. 1,00,000 लोकात आम्ही कीर्तन करत होतो. 26 जानेवारीचं भगतसिंहाचं 2 तास चरित्र सांगितलं समाधान बाबा. लोक रडत होती. हो का? फासावर गेली ही माणसं आपल्यासाठी. दिवाणं झाली महाराज. आज इतका देश स्वतंत्र झालाय, आनंदी आनंद आहे. माझी विनंती असेल तुम्हाला, या जातीपातीच्या विळख्यात आपल्या बीड जिल्ह्याला अडकू नका. थोडंसं त्याच्यातून बाजूला पडा. ते जाऊ द्याकडे ते राजकारण, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. पण आपण गावगाड्यातली माणसं, वंजारी काय, माळी काय, धनगर काय, मराठा काय, मारवडी काय, वंजारी काय, कोणत्या समाजाचा असा जातीभेद करून इथं माहितीये का कोणाला कोणाची जात? इथं फक्त एक ठाईक आला, एक विचार आहे महाराज इथं. म्हणून तर समाधान महाराज म्हणतात अक्रूर महाराज तुम्ही या. एक विचार झाला पाहिजे महाराज. आमुची माळी याची जात, शेत लावू बागायत, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार. रोहिदास हा चांभार. सगळ्या जातीमध्ये संत जन्माला आले महाराज. भगवान बाबा काय, नगद नारायण महाराज काय, बाळू मामा काय, सगळे संत एका विचारानं आपल्याला घडवतात. दिवानं बना. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. 1:15 वाजल्यामुळे देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिते चरणी देते गाराणी, यशोदे साजनी. हो मग रांगता रांगता खोड्या सुरू केल्या. हळूहळू मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या माग माग या. सगळे गोपाळ आले. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली माते. काय केलं? मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. दुसरी तिसरी चौथी पाचवी परवाला मुच्या घरा. दारीजला होता माथारा, घेऊन ताकाचा ओढेरा फोडला सैरा त्यावर. एक एक गारानं यायला लागलं. यशोदा म्हणायची बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. एक विनंती करतो जाता जाता बर का, गवळणी म्हणायचं तर संताच्या म्हणायचं, भंगार गवळणी म्हणू नका. कॅन्सर होईल बरं कशाचा म्हणू नका. काही म्हणते राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ अशी बांधून हाणलं पाहिजे म्हणणार आहे, असं म्हणायचं नाही. एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं. राधा रंगानं दिसते छान, त्याच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे. रे राधा अशी गोंडे लावणारी का? नाही महाराज. अरे प्रेम आहे महाराज त्या राधेचं. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. इतकं प्रेम केलं त्या राधेनं. राधा गे निहारीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पौडविला श्री हरी. ही राधा आहे. राधे 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 हे ईशान सुंदरा. ही गवळण म्हणा, नाथबाबांची म्हणा, निळोबरायांची म्हणा, अशा गवळणी म्हणा. बाळ सगुण गुणाचं ताण. यशोदा ऐकत नाही. देवाच्या लक्षात आलं. एक वाजायला लागलाय. वेळ संपून गेली. ऐकत नाही. देवानं घरातच खोडी केली, माती खाल्ली. आईनं हातामध्ये काठी घेतली. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती,
पाहिली माय. अगं पाहिलीच नाही तर खायची देव. लक्षात आलं यशोदेचा पोरगा खरंच कोडकर झाला. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून रानात जायचं. सगळे गोपाळ रानात गेले. ओंकार महाराज आणि खेळ खेळायला लागले. खेळू लागलो सुरखवडी माझी घोंगडी हरपली. हा माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरखवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. खेळू घोंगडी हरपली. खेळू लागलो सुनकवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुनकवडी माझी घोंगडी हरपली. आपण दुपगती बघ पाना त्रिगुण खेळ मान. 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 खेळा विठ्ठलानु पारा. खेळा विठ्ठलानु पारा. खेळा विठ्ठलानु. खेळा विठ्ठलानु. आपण दुपगती बघ पाना त्रिगुण खेळ मान. आपण दुपगती बघ पाना त्रिगुण खेळ मान. आपण दुपगती बघ पाना त्रिगुण खेळ मान. भवराग बाई भवरा. खेळे भवराग बाई भवरा. बाई भवरा. बाई भवरा. राधिकेचा नवरा ग. राधिकेचा नवरा 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 नवरा. खेळे भवराग बाई भवरा. खेळे भवराग बाई भवरा. बाई भवरा. वा वा वा. भावरा नावाचा खेळ, हो लगोरी नावाचा खेळ, हामामा नावाचा खेळ होतो. तो काय खेळ मर्दानी खेळ होते. व्यायाम व्हायचा शरीराचा. आता असे खेळ राहिले नाही. आता एकच खेळ प्रसिद्ध आहे क्रिकेट नावाचा. हो असा तो पण देवाने खेळलेला आहे बरं का. इंग्रजाचा खेळ नाही. क्रिकेट आपला आहे. सूर्यकुमार यादव आपला खेळाडू आहे. भारताला अभिमान असला पाहिजे. 2 मॅच जिंकलाय भारत आता इंग्लंड बरोबर. खेळ खेळला पाहिजे. मला नाद आहे क्रिकेटचा. क्रिकेट नावाचा खेळ फक्त त्याला नाव वेगळं होतं. चेंडू फळी म्हणायची. चेंडू फळी काय म्हणायची? चेंडू फळी. आता भलं व्याकरण नाव आलं. भलं तोंड वाचावं लागतं. बॅट बॉल म्हणजे नाव चांगलं राहिलं नाही. असा चेंडू मारला. अजून सूर्याला नाही, रोहितला नाही, गांगुलीला नाही. असा चेंडू मारला. कृष्ण बुडाला ना. कालियाच्या डोहात चेंडू पडल्यावर उडी मारली आणि कालियाचा उद्धार केला. कालियाच्या डोक्यावर देवानं डान्स केला. तो कालिया महासर्पणातून आणला. खेळण्यात कला केल्या. खेळण्यात दुर्जन मारले. दुष्टाचा संहार केला. अनेक प्रकारचं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. भक्ता कारणे येणे येतलीस आळी. 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावया न्याओ. असे अनंत प्रकारचे खेळ झाले. गोपाळ दमले. 1 वाजल्यामुळे गोपाळ म्हटले महाराज तुमचा अर्धा तास जास्त झाला. हो महाराज लई गवळणी झाल्या. इतका चांगला काला. काय सुंदर आम्ही भजन केलं. आमचे सगळे तरणे बाण पोरं पंगत वाढायला तयार आहेत. हो सगळ्या मातृवर्ग जमलाय. बनसारोळा आज एक विचाराचा झालाय. हो देवा 7 दिवस झाले कीर्तन ऐकलीत, भजन केलंय, काम सोडलीत आणि तुमचं भजन केले तेवढा प्रसाद आम्हाला द्या. भगवान प्रसन्न झाला. एके ठाई काला तुम्ही 7 दिवस केलेली भक्ती, 7 दिवस दिलेलं अन्नदान, 7 दिवस केलेलं वर्गणी या काल्यामध्ये आहे. तुमचं जीवन उद्धरून जाईल. हे कुणाला मिळत नाही. एवढ्या कोरोनाच्या लाटा येऊन आपण वाचलो महाराज. एवढा सुंदर काल आपल्याला पाहायला मिळतो. भाग्यवान बन सारोळा आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळे करा. सगळे अय मागचे अय लाल फेटा अय फेटावले अय पोरांनो करा. अय पोरं हात वर करा सगळे. अय ज्याला बनेश्वराची कृपा पाहिजे त्याने हात वर करा. सगळ्यांनी करा करा. अय माता अर्धाले नाही ओरिजिनल करा. हो टाळकऱ्यांनी टाळ वाजा आणि तुम्ही सगळे टाळी वाजून भजन करा. साम नम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा
वा वा हो शंखाचा आवाज भजनाचा आवाज दुमला कसा कसा शंख धिंताग धिंताग इको द्यायला असा आवाज घुमला. आज सगळं गोकुळच समाधान बाबा आपल्या बन सारोळ्याला आलं. काय काला बाबा अजून 2 तास करू शकतो बघा. अशा गवळणी पुढच्या वर्षी येतोच अजून एकदा, काळजीच करू नका. आणि अशा सगळ्या गवळणी वा वा बनेश्वराची कृपा तुमच्यावर राहू द्या. तुमच्या साहेबांना उदंड आयुष्य मिळो, त्यांची तब्येत चांगली राहो, त्यांच्या घरातून केस तालुक्याचा विकास हो अशी सदिच्छा देतो. साहेब वेळात वेळ काढून आले, सगळं गाव एकत्रित झालं. तरुणांनो असाच एका विचाराचं बना. सगळ्या तरुणांना छत्रपती शिवरायांचे तुम्ही मावळेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. सगळे शिवाजी महाराजांचे मावळे सांगणारा महाराज आहे मी. वेळ कमी आहे, असं भजन झालं. भगवान प्रसन्न झाला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आपल्याला कोणी दिला एकची टाळी झाली. चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञान राजा. गोपाळा शिलाया वाटी नामदेव कीर्तन करी. कीर्तनात ज्ञानोबारांनी तो प्रसाद आपल्याला दिला आणि तोच प्रसाद आज बन सारोळ्या गावाला बनेश्वराच्या कृपेनं मिळतोय. हा प्रसाद घ्या. प्रसादे सर्व दुःखानाम आणि रशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी परिवतिष्ठते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल लांब विले दुरी होतो तिघाती.